ज्या संकटाला सामोरं जातोय, संकट लहान आहे, मोठं आहे, गंभीर आहे, यापेक्षा संकट आलेलं आहे आणि त्याला सामोरं जायचंय. त्यामुळे ग्राउंडची रियालिटी काय आहे ते आतमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. आणि माझा स्वतःचा एक स्वभाव आहे की तो स्वतः चेक केल्याशिवाय भाष्य करायचं नाही. आणि याप्रमाणे मी आज अनेकदा BKC आली आहे, परंतु ज्या पद्धतीने कोविड-19 करोना आणि त्याच्या भरीसभर ओमायक्रॉन या सगळ्याची जी 4 गुणांनी पेशंट वाढतंय, आपण आजही तेच सांगतोय की घाबरण्यापेक्षा काळजी घेऊया. आणि घाबरून किंवा घाबरवणं हे आमच्या रक्तात नाही. मुळात आम्हीच घाबरत नाही तर दुसऱ्यांना काय आम्ही घाबरवणार. त्यामुळे खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येतं, परंतु रियालिटीमध्ये चेक करताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला एक धाडस दिलंय. फार फार काय होईल, कोरोना होईल किंवा ओमायक्रॉन होईल आणि मे बी उद्याचा किंवा आजचा किंवा नंतरचा मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे बोलत असताना तेवढं पण धाडस आपणही दाखवा की आज प्रत्येक रुग्णाशी मी बोलले, सिस्टरांशी मी बोलले, डॉक्टरांशी मी बोलले, मॅनेजमेंटचे राजेश ढेरे त्यांना तर सोबतच घेतलंय. आज ह्या BKC 2500 बेड उपलब्धता आहे. 108 बेड हा ICU बेड आहे. 12 बेड हे आपले डायलिसिसचे बेड आहे. 1300 बेड हे विना ऑक्सिजन म्हणजे नॉन ऑक्सिजन. त्यांना ताप आलाय, सर्दी झाली आहे, त्यांचं ऑक्सिजन लेवल चांगली आहे, ते बेड आहेत. आणि 890 बेड हे आपले ऑक्सिजनचे बेड आहेत. आज आपल्याकडे 950 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यापैकी 670 रुग्ण हे विना ऑक्सिजनचे आहेत. ही चांगली बाब आहे. आणि 280 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. आणि देवाचे आभार, राज्य सरकार, मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे, राजेश टोपे साहेबांचे, पुन्हा आघाडी सरकारचे मी मनापासून आभार मानते की आजच्या घडीला एकही ICU पेशंट आपल्याकडे नाही. आणि ती वेळ येऊच नाही म्हणून आपण प्रयत्न करतोय. आपण बोलतोय ते आत्ता BKC बद्दल बोलतोय, कारण एका झटक्यात सगळं मिळतं. तर एकदम झटका आल्यावर काय बोलू पण शकतात. मी ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणाबद्दल मी बोलते. आणि ही माहिती नुसती पेपरवर उतरली आणि इथे येऊन वाचते असं नाही. आतमध्ये जाऊन PP किट घालून जे कोविड-19 कोरोनाचे नियम पाळावे लागतात ते सगळं पालन करून स्वतः बघून आल्यानंतरचा मी हा तुम्हाला रियालिटी रिपोर्ट, ग्राउंड रियालिटी रिपोर्ट मी देते आहे. त्यामुळे काल काय, परवा तुम्ही बोललात 20,000, आजही तेच बोलते. 20,000 पेशंट जेव्हा झालेत ते 17,000 नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत, रुग्ण आहेत. आमचं म्हणणं असं होतं आजही 16% आपल्याला जी बेडची ऑक्युपाय आहेत ते दिसत आहेत. ज्या दिवशी राजेश टोपे सरांनी पण सांगितलं
स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की 700 टन ऑक्सिजन जेव्हा आपल्याला वापरात येऊन ती एक मोठी काळजीची बाब होऊ शकते आणि ती मोठी काळजीची बाब आत्तापासून जर आपण सर्वांनी ठरवलं नागरिकांसहित आपण ती बाब तिचं गंभीर स्वरूप कमी करू शकतो आणि त्यासाठी ज्या पद्धतीने काल आयुक्तांचं झालं मीही ऐकलं आयुक्तांचंही म्हणणं तेच आहे ते मी म्हणेन की घाबरायचं कारणच आहे घाबरू नका पण घाबरून वागलो थोडंफार नियम पाळले घाबरून काही लोक नियम पाळतच नाही आहेत बाजारांमध्ये तुडुंब गर्दी मास्क न लावता गर्दी आणि ते जर वारंवार आम्ही तुम्हाला येऊन सांगत असेल तर त्याला जर विरोधक नाटक म्हणत असतील मग तुमचा जो काय चाललाय तो ड्रामा आहे का त्यामुळे मला असं वाटतं आता हा बीकेसीचा रिपोर्ट आहे आपण सगळी सेंटर जेवढी आमची कोविड सेंटर तयार झाले मिनी हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्यांची ग्राउंड रिपोर्ट किंवा रियालिटी रिपोर्ट हा नक्की तुमच्या सोबतच चेक करणार काल मिनी लॉकडाऊनच्या संदर्भात बैठक होणार संध्याकाळी असं होतं त्याबाबत काय माहिती नाही तसं काय आहे का कालच्या संध्याकाळच्या नंतरच्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे मला खरंच मिळायला नाही आहे परंतु मी एक अर्ध्या तासाने काकाणी सरांशी अंधेरीत आम्ही आता भेटतोय आम्ही बोलतोय त्यामुळे मला नक्की तो संपूर्ण हे कळेल पण आजच्या घडीला राज्य सरकार म्हणून महानगरपालिका म्हणून फुल लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन ज्याला रिस्ट्रिक्शन येऊ शकतात कारण असिम्प्टोमॅटिक रुग्ण 17,000 आहेत सिम्प्टोमॅटिक रुग्ण कमी दिसत आहेत त्यामुळे अवेअरनेस देणं आमचं काम आहे प्रत्यक्षात जाऊन पाहणं आमचं काम आहे आणि ज्या ठिकाणी नर्सेसना मोटिवेशन मिळतं डॉक्टरांना मोटिवेशन देऊ शकतो त्यांना एक आधार मानसिक आधार की येस तुम्ही लढा आम्ही आहोत तुमच्या सोबत आणि वेळ पडली तर आम्ही तयारी पण दाखवली आहे ताई गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन मिनी लॉकडाऊन असं होईल अशी सगळी चर्चा आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुंबई महापालिका आयुक्त आणि महापौर जे आहेत ते मुंबईकरांना कुठेतरी दिशाभूल करतायत मुंबईकरांची किंवा घाबरवतायत असं थेट आरोप जे आहेत ते भाजप असेल किंवा मनसे करताना पाहायला मिळते मुळामध्ये मी मगाशीच सांगितलं आपण जे काही बोलतो ते पूर्ण शुद्धीत की काय मला एकच आहे मी मुळात पहिल्या दिवसापासून घाबरवलं कधीच नाही मी कायम तुम्ही मागचे सगळे बघू शकता मी कायम आजही मी तेच सांगेन घाबरू नका पण काळजी घ्या आपल्या घरात जर लहान बाळ असेल आणि ते रडायला लागलं तर त्याच्यावर पहिलं काळजी घेऊन त्याच्यावर ते कशासाठी रडतंय हे जास्त बघणं गरजेचं असतं बऱ्याच घरांमध्ये असं दिसतं मदर या घाबरतात बाळ रडलं बाळ अरे रडलं पण जनतानी घाबरू नये हे कायम मी सांगत आली आहे घाबरण्यापेक्षा नियमांचं पालन करा जे काय आकडे दिसत आहेत ते काय घरातून आकडा लावलेला नाही ना घरात बसायचं आणि आकडे लावत सुटायची जे रियालिटी आहे ती जनतेसमोर मांडणं ही चूक आहे का महापौर या नात्याने दिसली तरी हा प्रॉब्लेम नाही दिसलं असतं तरी प्रॉब्लेम त्यामुळे विरोधक काय म्हणतात यापेक्षा माझं आघाडी सरकार माझे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पोटतिडकीने मॅरेथॉन जी असते ती बघतो ना आपण हळूहळू चालणारा पण मॅरेथॉन गाठतो
त्यामुळे ना अर्थाचे अनर्थ करून लोकांमध्ये चुकीचे मेसेज विरोधकांनी देऊ नये. ज्या पद्धतीने एक असलेला जो सरकार म्हणून एक काम करणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्या अडचणी पार करून त्यांना त्या परिपूर्ण करून देणं हे तर काम असतं. मग गेल्या 5 वर्षापूर्वी जे इंजिन चालत होतं भाग भाग भाग, ते बरोबर होतं का? ताई, जे काकानी आहे ते म्हटले की 20,000 रुग्णसंख्या पार झाली तर लॉकडाऊन होऊ शकतो. आयुक्त म्हटले होते की 20,000 रुग्णसंख्या पार पडली तर लॉकडाऊन होऊ शकतो. काल आपण संकेत दिले होते की मिनी लॉकडाऊनच्या संदर्भात होऊ शकतो. वेगवेगळी मतं येतात त्यामुळे नाही, मी परत तुम्हाला सगळ्यांना परत नीट सांगते. 20,000 रुग्ण याच्यामध्ये जर सिम्प्टोमॅटिक रुग्ण जास्त आढळले असते, ठीक आहे, आता तेव्हा ती क्लॅरिफिकेशन नाही दिलं, पण आज देते. 20,000च्या वर वाढले एवढं नक्की आहे. दिवसागणित रुग्ण वाढत आहेत हेही नक्की आहे. परंतु असिम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या जास्त आहे. आमचे बेड ज्या एक ठोकताळा असतो की एवढे बेड ऑक्युपाय झाले की डेंजर झोनमध्ये गेलो, तर ते आपण गेलेलो नाही हे कायम आम्ही सांगत आलेलो आहे. आज देवाची, लोकांची, नागरिकांची सांभाळण्याची कृपा म्हणावी की ते असिम्प्टोमॅटिक आहेत पण बाधित आहेत. आज आपण इथे जेव्हा बीकेसीला पाहिलं तेव्हा असिम्प्टोमॅटिक उलट जास्त आहे, जे विना ऑक्सिजनचे जास्त आहेत आणि ऑक्सिजनचे उलट कमी आहेत. लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन हे घाबरवण्यासाठी शब्द नाही, तर आपण काळजी घेतली तर ह्या सगळ्याला रोख लावू शकतो. हे कायम मराठीत बोलली, मला इंग्रजी येतच नाही, मी मराठीत बोलली की आपण काळजी घेतली तर आपण लॉकडाऊन याला लांब ठेवू शकतो. पण ज्या पद्धतीने गर्दी होते, ज्या पद्धतीने विरोधक लोकांना उकसवत आहेत आणि त्याची रियालिटी जर गंभीर झाली तर मग पर्याय काय? आम्ही कधी असा शब्द नाही म्हटला की लॉकडाऊन होणारच. अजिबात नाही, अजिबात नाही. त्या शब्दापासून लांब राहायचं असेल तर प्रत्येकाने काळजी घ्या. आणि ती काळजी कशी घेतली जाते, काळजी काय केलं जातं ते मी पाहिलं आज आहे बीकेसीमध्ये. त्यामुळे हात जोडून परत एकदा विरोधकांना पहिली विनंती, लोकांमध्ये संभ्रम करू नका. उलट लोकांना तुम्ही उकसवून संकट त्यांच्या दारात नेऊन ठेवताय, तेवढं करायचं बंद करा. बाकी आमची सगळी यंत्रणा आम्ही सज्ज ठेवली आहे. वेळ एवढी वाईट येऊ नये की आमचे सगळे बेड फुल आहे. मॅडम, टाळेबंदीच्या पहिल्या काळात, पहिल्या लाटेमध्ये बरेच लोक इथून निर्वासित जाताना पाहायला मिळाले होते. काल परत तशी स्थिती आता पाहायला मिळाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस असेल किंवा इतर रेल्वे स्थानकावर गर्दी वाढते, लोक पुन्हा घाबरून पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी निघतात, परप्रांतीय विशेषतः. काय त्यांना आव्हान कराल? खरं हे असं होऊ शकतं? नाही, मी दरवेळेला प्रत्येकाला आव्हान केलंय, घाबरू नका. आपण सर्वांनी मिळून आलेल्या संकटाला तोंड देऊ, निभावून नेऊ, पण मात्र नियम पाळा. बरं, नियम आपण काय सांगतोय? 2 वॅक्सिन घ्या, नसतील घेतलं तर पहिला अगदी आज लगेच घ्या. ज्यांनी 2 वॅक्सिन घेतले त्यांनी मास्क, हा तर जेव्हा 2020ला सुरू झालं तेव्हापासून आपण सांगतोय वॅक्सिन घेतलं म्हणजे आपण परिपूर्ण नाही, तर मास्क हा लावलाच पाहिजे. सॅनिटायझर जेव्हा जेव्हा तोंडाशी तेव्हा सॅनिटायझर व्हा. त्याचप्रमाणे आपण हेही सांगतोय की आपण गर्दी करू नये आणि असलोही तर मास्क अजिबात उतरवू नका. इतका क्लिअर मराठीत बोलते. माझा महाराष्ट्र हा मराठी भाषेचा, मातृभाषेचा आहे.
माझी मातृभाषा मराठी आहे, मी मराठीत सांगते. त्याचा पण जर विपर्यास होत असेल तर मात्र विरोधकांना पुन्हा परत विनंती, लोकांना उकसवू नका. लोकांना आम्ही भीती नक्कीच घालत नाहीये, पण लोकांना दारात त्यांच्या संकट नेऊन ठेवू नका. कारण असं बोलल्यामुळे त्यांना वाटतं काय फरक पडतो. कुठे अनेकांनी प्रश्न विचारले, कुठे कोरोना झाले ना, बाधित झाले ना, काळजी घ्यावी लागली ना. किरीट सोमय्या यांनी असा आरोप केलेला आहे की हे कोविड सेंटर जे आहे ते भ्रष्टाचाराचा अड्डा होता आहे आणि यात महाविकास आघाडी सरकार मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहे. कावीळ झाल्यानंतर सगळ्यांना पिवळं दिसतं. त्यामुळे जे काय केलेलं आहे ते सतत दिसत राहिल्यानंतर त्याची परिणिती ती दिसते. योगेश सागर यांनी योगेश सागर मला एकच सांगायचं आहे, मला आता विरोधकांवर उत्तर देण्यापेक्षा मला माझ्या कृतीतून कामातून आघाडी सरकार आणि मुंबई महानगरपालिका आम्हाला कृतीतून त्यांना दाखवू दे. पिछली बार जब आप लोगों ने धारावी में जब कोविड कंट्रोल किया था तो सुप्रीम कोर्ट तक उसकी तारीफ हुई थी. एक बार फिर से धारावी में केस जो है वो एक दिन में 150 केस आए हैं. इस बार क्या तैयारियां हैं धारावी की चिंता हमें रहती है, क्योंकि बहुत ही गर्दी में रहने वाले लोग हैं. लेकिन धारावी जैसे लोगों ने वो भी करके दिखाया कि शून्य कोरोना करके, तो वो भी लोग एसओपी फॉलो करते हैं, एसओपी पूरी तरह फॉलो करते हैं. तो और क्या चाहिए. बीएमसी की तरफ से क्या कुछ किया जा रहा है, क्योंकि केसेस बढ़ रहे हैं. बीएमसी की तरफ से केसेस बढ़ रहे हैं. मैंने जैसा ये बीकेसी का एग्जाम्पल दिया, 2500 बेड हमारे रेडी है. उसमें हमारा 108 बेड ऑक्सीजन आईसीयू है, 12 बेड हमारे डायलिसिस है, 1392 बेड हमारा बिना ऑक्सीजन के है, 896 बेड हमारे ऑक्सीजन के है. और डेली 800 से 900 लोग इधर एडमिट होते. 770 लोग आज भी एडमिट है बिना ऑक्सीजन के, और 280 लोग ऑक्सीजन पर है. और मैं खुद जाके अंदर देख के आई हूँ. जो बोर्ड का एक डिजिटल बोर्ड है उसको टैली करना, मैं अंदर जाके देख के आई हूँ. तो बीएमसी तो हमारी रेडी है. हमारा बीएमसी का राज्य सरकार का जो कामकाज है, जो लोगों के लिए करके रखना है वो करके रखा है. जो हमारे विरोधक है वो दो बाजू से ही ढोल बजाएंगे ही, और बजाना ही चाहिए, क्योंकि उनको दूसरा काम क्या है. वो बजाते रहे, हम काम करते रहे. धारावी में क्या टेस्टिंग, सैनिटाइजेशन और जो ये सारी चीजें उस पर काम किया जा रहा है. हमारे हर एक वार्ड में, हमारे हर एक नगर सेवक, लोक प्रतिनिधि काम कर रहे हैं. सैनिटाइजर करना है, जो हमारे शौचालय वगैरह वो 3 बार 4 बार हो रहे हैं. और एक अच्छी बात अभी सुनाई पड़ी है कि 3 दिन जो हमारा आंकड़ा है, जो संख्या है, जो हमारी संख्या है वो हमारी स्टेबल है और 500 से कम हुई है. इतनी क्लियर रियलिटी बताने के बाद भी वो बोलते होंगे कि डराते. क्यों डराएंगे. जनता हमारी है, हम उनके साथ काम करते हैं, और ग्राउंड रियलिटी चेक एक करना मेरा काम है और मैं कर रही है. तो मुझे ना वो लोग क्या कहते हैं, वो क्या बोलते हैं, भ्रष्टाचार है, ओके लेके आओ दिखाओ. ये तो एक संविधान है ना.
ताई, एक बार फिर से जो मजदूर पलायन कर रहे हैं उसको लेकर आपका क्या कहना है? एक बार फिर से मजदूरों में घबराहट है और मजदूर एक बार फिर से पलायन कर रहे हैं, इस पर उनको क्या कहेंगी? अभी एक ने पूछो क्या? जी, मजदूर जिस तरह से पलायन कर रहे हैं। नहीं, मैं जो गरीब मजदूर है, जो हमारे बिहार है, यूपी है, राजस्थान है, बाकी राज्यों में आप मत जाओ। आप खाली जो दी हुई एसओपी फॉलो करो, आप अपना काम धंधा करते रहो। बिना मास्क के घूमो मत, बिना मास्क के घूमो मत। 2 वैक्सीन ले लो, सैनिटाइजर या साबुन से हाथ धो लो, और भीड़ भी है तो मास्क मत निकालो। ये विनंती मैं सबको करती हूँ। आप हमारे महाराष्ट्र में, आप हमारे मुंबई में सुरक्षित है। ताई, आप कह रहे हैं कि वो आप सुरक्षित है, लेकिन उनकी चिंता लॉकडाउन है, तो क्या आपको लगता है कि लॉकडाउन मैं बार बार बोल रही है, उनकी चिंता लॉकडाउन है? मैं बार बार बोल रही है कि जो संकट अल्प स्वरूप में है उसको बढ़ावा देना या कम करना अपने हाथ में, नागरिकों के हाथ में। आज 3 दिन जो रुग्ण की संख्या है वो स्टेबल है, 500 से कम हुई है। फर्स्ट लेयर, सेकंड वेव, फर्स्ट वेव, सेकंड वेव, ये थर्ड वेव में अभी 500 कम हो रहे हैं, तो डरने की बात नहीं है। लेकिन ये जो 4 दिन ऐसे ही रहा, तो हम कह सकते हैं कि अरे चलो ओमाइक्रॉन को भी रोक लगाने में हम इतना सा कामयाबी पाई है। ऐसा बताइए कि मुंबई में जो बेड, वेंटिलेटर और आईसीयू की जो सुविधा है वो अभी तक की किस तरह की व्यवस्था है, क्योंकि जो हॉस्पिटलाइजेशन का परसेंटेज है वो काफी पिछले कुछ हफ्तों में बढ़ा है, तो हॉस्पिटलाइजेशन का परसेंटेज कितना है? बेड, आईसीयू, वेंटिलेटर? नहीं, एक तो हम लोगों ने 16% जो परसेंटेज है वो तो बताया। जो असिम्टोमेटिक पेशेंट, जो रुग्ण है वो ज़्यादा है। अभी बीकेसी में भी 2500 बेड उपलब्धता है। 2500 में हम आज भी ये कह सकते हैं कि हमारे 108 बेड आईसीयू है, 12 बेड हमारा डायलिसिस है, 1312 बिना ऑक्सीजन के बेड है, 895 हमारे ऑक्सीजन बेड है। आज रुग्ण हमारे 950 है, उसमें से 670 हमारे बिना ऑक्सीजन के और 280 ऑक्सीजन है। ये ग्राउंड रियलिटी चेक करने के बाद मैं आपके साथ बात करिए। लॉकडाउन, मिनी लॉकडाउन, हमारा संकट अभी इतना है, 4 दिन हुआ है कि वो संकट भी अभी कम होते दिख रहा है। तो सबको हाथ जोड़ के विनती है, जो संकट आज भी अपने से कोसों मील दूर है उसको नज़दीक मत लाओ, क्योंकि हम बिना मास्क के घूमेंगे, हम वैक्सीन नहीं लेंगे, और वैक्सीन लेने के बाद भी हम भीड़ में बिना मास्क के, तो हम ओमाइक्रॉन को अपने पास बुला रहे। हम तो हमारी यंत्रणा सज्ज है, हमारी यंत्रणा में कुछ कम नहीं होगा, ज़्यादा से बढ़ोतरी मिल सकती है, बढ़ाने का काम करेंगे, लेकिन जो यंत्रणा आज भी है वो 16% ही यूज़ हो रही है। इसका मतलब है, मैं बार बार यही कह रही है, डरो मत लेकिन सावधानी बरतो। नहीं, अभी तो अपने महाराष्ट्र में, अपने मुंबई में इसकी ज़रूरत अभी तो 3 दिन से जो रुग्ण संख्या कम हो रही है, 500 से और कम हुई है, अभी तो नहीं लग रहा है। लेकिन इसका मतलब ये नहीं होता है कि हम खुली आम घूमते रहे। मॅडम, आशिष शेलार भाजप आमदार आहेत, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला जे आहे ती धमकी गेल्या काही दिवसापासून येते, वारंवार धमकीचे फोन येताना दिसत आहेत, अशी बातमी समोर येते। काय सांगाल एकंदरीत या सगळ्या प्रकरणाची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे? नाही, मुळामध्ये ना आम्ही विरोधक आणि सत्ताधारी वैचारिक विरोध असावा, पण अशा पद्धतीने आशिष दादाला जर धमकी येत असेल तर पोलिसांनी पक्की काळजी घ्यावी, कारण शेवटी ते कुटुंब किंवा राजकीय एकत्र असलेली आम्ही कुटुंब
हे कोणालाच बाधित होता कामा नये, त्यांच्या कुटुंबाचं कुठेही नुकसान होता कामा नये, ते सुरक्षितच असले पाहिजे. त्यामुळे ज्या पद्धतीने आशिषदादांचं म्हणणं असेल तर मला वाटतं मी स्वतः आयुक्तांशी बोलेन, पोलीस, आणि या गोष्टी जे कोणी विकृत लोक करतायत, विकृत स्वभावाचे लोक हे करतायत, त्यांनी वेळीच हे सगळं थांबवावं. कारण प्रत्येकाच्या जीवावर उठून मग राजकारण तर चालणार, पण जीव घेणं राजकारण नको आहे या महाराष्ट्रात. केसेस बढ़ रहे हैं, कोरोना के केसेस बढ़ रहे हैं, इस बीच जानकारी लैब में जो रिपोर्ट्स आ रहे हैं उनको और ज्यादा वक्त लग रहा है, लैब पर प्रेशर बढ़ा है, उसको लेकर क्या कहेंगी? और भी ज्यादा लैब जो है इम्प्लांट किए नहीं जाएंगे? नहीं, जो लैब अभी उपलब्धता है लैब की वो अच्छी तरह है. टेस्टिंग बढ़ाने का काम अपनी ज़रूरी है, क्योंकि हमारी जो मुंबई है वो सबकी हार्ट है. आजू बाजू के शहरों से, राज्यों से आने वाली की संख्या और मुंबई में रहने वाले की संख्या एक समान है. तो हर एक ने, आने वाला और रहने वाले दोनों ने, हमारी नियमावली जो दी है उसको फॉलो करते हम एक साथ अच्छी तरह रह सकते. आपके माध्यम से वापस मैं कहती हूँ, किसी ने भी अपने गांव जाना उनका खुद का काम है तो चले जा सकते, लेकिन महाराष्ट्र में, मुंबई में एक कोविड-19 कोरोना के डर से आप मत जाओ. मैम, वैक्सीन को लेकर एक सवाल था. कुछ समय पहले मीडिया से बात करते समय बीएमसी कमिश्नर ने कहा कि जो अस्पताल में भर्ती हो रहे हैं और जिन्हें ऑक्सीजन की जरूरत है उनका तादाद 96% ऐसी है जिन्होंने वैक्सीन की डोज नहीं ली है. क्या आप वैक्सीन नहीं, इसीलिए तो हमारा कल या परसों पूरा वैक्सीनेशन कोटी जो बोलते हैं वो हुआ है. और मुझे लगता है जिन्होंने नहीं लिया है उन्होंने लेना ज़रूरी है. हर घर की दस्तक दे के हम वैक्सीनेशन कर रहे हैं, लेकिन कुछ लोग हैं जो भारी मात्रा से भी है कि जो खुद का डर के मारे, नहीं दुखता है, मुझे बुखार आएगा, मुझे ये होगा, कोई शिक्षित होके भी अशिक्षित बन रहा है, कोई धार्मिक भावना लेके बैठ रहे हैं. अभी ऐसा मत करो, हर एक को वैक्सीन लेना ज़रूरी है. अभी हमारे बहुत से लोग खुद आगे आके वैक्सीन ले रहे हैं. दस्तूर खुदा आदित्य ठाकरे इसके ऊपर पूरी निगरानी रखे. जो हमारे अभी 15 से 18 साल के बच्चे को वो वैक्सीन देने का काम चालू है. स्कूल से, कॉलेज के माध्यम से, सोसाइटी के माध्यम से ये सब काम चालू है. मैम, एक सवाल ये है कि जो कोविड के केसेस बढ़ रहे हैं, खबर आ रही है कि प्राइवेट अस्पतालों में बेड्स ऑलमोस्ट फुल हो चुके हैं, इस पर क्या कहेंगे? नहीं, अभी महानगर पालिका आयुक्त ने हर एक को पत्र देके कहा है कि 80% बेड रिजर्व करा. लेकिन बहुत से लोग, मेरे से भी फ़ोन आते हैं मुझे, मैं कहती हूँ उनको कि आपको सिम्टम्स नहीं है तो हमारे बीकेसी में आओ, हमारे 7 हिल में आओ, हमारे ऐसे बहुत सेंटर है. लेकिन लोगों का इंश्योरेंस होता है, उनको लगता है मैं उधर जाएगा तो मुझे अच्छा है और जाते हैं. अभी जो प्राइवेट बेड है वो प्राइवेट तो उनका जो रेट है कोविड-19 कोरोना का जो फिक्स किया है वो तो लेंगे ही. लेकिन मेरी आपसे माध्यम से एक विनती है लोगों को, आपको ऐसा लगता है तो आप नज़दीक के हमारे वार्ड से संपर्क करो. हमारा बीकेसी सेंटर, नेस्को, एनआईसी, वर्ली का 7 हिल, आप आइए हमारे पास, आप एडमिट हो जाइए, हम अच्छी तरह आपकी देखभाल करेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.